हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी व्लॉग. तसं तर मी तुम्हाला रोज सकाळी सांगतच असते की माझा नाश्ता झाला आहे म्हणून. पण आज काय मी नाश्ता वगैरे केलं नव्हतं, डायरेक्ट जेवणच केलं होतं. आई साहेबांनी मस्तपैकी चमचमीत भरलं वांगं केलं होतं, सोबत भाकरी आणि काकडी. कसं आहे आपलं कॉम्बिनेशन, असं मस्तपैकी जेवण केलं. त्यानंतर आपल्या गार्डनमध्ये ही एवढी भारी व्हाईट कलरचे गुलाब आलेत ना, तुम्ही बघू शकता, आणि गुच्छच्या गुच्छ लागलेत. तर गाईज, मी आज तुमच्यासोबत एक भन्नाट रेसिपी शेअर करणार आहे. भन्नाट म्हणजे ती काय पहिल्यांदाच कुणी पाहिली नाही किंवा कोणाला येत नाही असं काय नाही बरं का. मी फर्स्ट टाईम केले म्हणून मी शेअर करते. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, एवढं मोठं कट केलं हे ना, तर पण कराय काय लागली. मी आज करणार आहे मसाले भात. सगळ्यात अगोदर कांदा, टोमॅटो, थोडीशी मिरची, कोथिंबीर आणि लिंबू पण हे सगळं कट करून घेतलं होतं. आणि तेल होतं ते सारखं सारखं उडतच होतं, पूर्ण गॅस किचन ओटा खराब होत होता. म्हणून माझं म्हणणं होतं टोपण लावून ठेवावं, पण ते चुकीचं होतं. कुकरमध्ये अगोदर तेल टाकलं, त्यानंतर थोडीशी जिरं मोहरी आणि लसूण बारीक कट करून घेतलेला तो टाकला. तो तळल्यानंतर कांदा टाकला. त्यानंतर मस्तपैकी टोमॅटो वगैरे टाकलं आणि मग 1-2 डाळी टाकल्या. त्यानंतर पाणी ओतून भात टाकला. एवढूसा भात करायचा होता, पण आईसाहेबांना 100 प्रश्न विचारून आईसाहेबांचं डोकं मी हँग केलं होतं. मीठ किती टाकू, पाणी किती ओततो, तांदूळ किती घेऊ, हे मला काहीच याचा अंदाज नव्हता. त्यामुळे मी प्रत्येक गोष्ट आईसाहेबांना विचारून करत होते. हे मस्तपैकी सगळं मिक्स करून घेतलं होतं आणि लास्टनं कोथिंबीर टाकली होती. कोथिंबीर आपल्या रानातली ताजी ताजी होती, बारीक कट करून वरून टाकली होती. आणि तेवढ्यातच आईसाहेबांचं चालू झालं होतं की मस्त वास तर सुटला आहे सगळ्या किचनमधून. आता टेस्ट कशी लागते त्याचं मला खूप मोठं टेन्शन आलं होतं. कुकरच्या शिट्ट्या किती होऊ देऊ हे पण मी आईसाहेबांनाच विचारलं. 4-5 शिट्ट्यामध्ये आपला भात मस्तपैकी तयार झाला होता. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत मी आईसाहेबांना ताट तयार करून घेतलं होतं. पापड वगैरे भाजून घेतलं होतं. तळता काय मला येत नाहीत, त्याची तेलाची वगैरे भीती वाटते म्हणून भाजूनच घेतले होते. आणि तुम्ही बघू शकताय कसला गरमागरम आपला भात तयार झाला आहे. तुम्हाला कसा वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. आता मी हे मस्तपैकी ताट तयार करून आईसाहेबांना देणार आहे. बघू आता आईसाहेबांना कसा लागतोय. तर माझी रेसिपी काही चुकली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कोणाकोणाला मसाले भात आवडतो, आणि माझा तर खूप फेवरेट आहे, त्यामुळं तर मी सारखं करत असते. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.